हॅलो गाईज, तर आज 2 मेचा माझा आज बड्डे आहे. तर हे पहा, मी आज बड्डेला सकाळचं सर्व कामं आवरले आणि फ्रेश वगैरे झाले आणि नाश्ता वगैरे केला होता. आणि मग सम्यक बोलला की चल मम्मी आपण जाऊ मंदिरला. आणि आमच्यात कसं आहे, नेम आहे की बड्डे वगैरे असलं तर आम्ही पहिलं दर्शन घेतो. मग म्हणजे कोणतं काम असं ना, म्हणजे बड्डेच्या दिवशी देवदर्शन घेतो, कोणतं का देव असाना पण देवदर्शन घेतो. हा नियम आहे आमचा पहिल्यापासूनच सासर माहेरचा. हे नियम मी पण पाळते, मुलं पण पाळतात. तर इथं साईबाबा मंदिर इथं लातूरमध्ये आहे, इथं आम्ही आलो आहोत आणि दर्शन घेत आहे मी. आणि ते खूप शांत वातावरण होतं आणि एवढं ऊन होतं, बापरे बापरे खूप ऊन होतं. आणि ती सवय नाही आपल्याला, मला धूळची उन्हाची एवढी ॲलर्जी आहे ना. पण खरंच मला देवाने त्या दिवशी काय एवढी ताकद शक्ती दिली की मलाच माहीत नाही. मला काही असं सहन होत नाही. तर मग इथं आम्ही दानपेटीमध्ये तिथं मला नारळ फोडायचं होतं आणि फुलं पण तिथं काहीच नव्हतं. मला घरून निघायला वगैरे किती 12:30 म्हणजे 12:45 ते 1 वाजला होता आणि कोण नव्हतं, सगळं शांत वातावरण. ते दर्शन वगैरे सगळं छान भेटलं. मग ते दानपेटीमध्ये पैसे टाकले आम्ही आणि मग दर्शन वगैरे घेतलं. आणि तिथले लोक म्हणत होते की ते पुजारी होते म्हणे, ते CCTV कॅमेरा. ठीक आहे म्हटलं, मी यूट्यूबला वगैरे व्हिडिओ टाकते. तर असं बरं ठीक आहे मॅडम, करा म्हणे व्हिडिओ, असं काय नाही. मग आता बाहेर निघालते, हे पा एवढं ऊन आहे आणि पूर्ण त्याचा परिसर, ही फरशी सगळं एवढं गरम झाली होती ना, बापरे खूपच गरम, एवढं गरम. आता बाहेर आलो आम्ही, बाहेरच्या साईडला मंदिरच्या साईडला आहे झाडं वगैरे, गार्डन आहे असं. तर ते साईडला आलो होतो आम्ही, हे पहा. आणि खूप गरम, माझे तर माहिती आहे का, अक्षरशः माझे ते तळपायाचे ना असे फोड आलते, मला तर तळपायाला फोड आलते. आणि माझी स्किन वगैरे नाजूक आहे ना, तर बापरे मी 2-3 दिवस आजारी पडले. ठीक आहे, ते मी म्हणत गेले. आणि सम्यकला तर एवढं, त्यानंतर टोपी पण नव्हती घातली, घाई गडबडीमध्ये चल म्हणे मम्मी, मी तरी स्टॉल बांधला होता. एवढं उन्हाचं आम्ही 12:30 वाजता गेलो आम्ही साईबाबा मंदिरला. खरंच देवा असंच म्हणजे आशीर्वाद असू दे. ठीक आहे, मला 2-3 दिवस ताप आली पण दर्शन वगैरे झालं निवांत छान. पण खूप पाय भाजले, बापरे. असं वाटत होतं की ते जाळं पेटवल्यानंतर जाळामध्ये आपले पाय ठेवते, एवढी फरशी म्हणजे पळत होती. तर सम्यक कसं तरी पळत गेला, तर मी त्याच्या मागं पळत आहे पहा. त्याचे एवढे पाय भाजत होते, बापरे. म्हणजे काय एका दिवशी, म्हणजे आपण एवढ्या दिवसानं म्हणजे स्वतःला जपतो, केअर करतो, स्वतःची काळजी घेतो, आणि कधी ना कधी मला लवकर जायला पाहिजे होतं. मी खूप लेट झालं होता, 12:30 वाजले होते, 12:45. आणि खूप पाय भाजले, बापरे. एवढं गरम होतं ऊन, खूप ऊन होतं. उन्हामध्ये सगळं देवदर्शनचा प्रवास केला मी. एवढे पाय भाजले, पूर्ण पाय माझ्याला पायाला तळपायाला फोड आलते आणि असे लाल लाल पाय झालते. तर 2-3 दिवस आजारी. मग तिथे फोटो काढले. एवढं पण मी माझे किती त्रास होऊ लागला. पण मला खूप असा आवड आहे, असं एक्सायटेड की म्हणजे अशा गोष्टींचं, बाहेर कुठं गेलं की फोटो वगैरे, सेल्फी. सम्यकसोबत सेल्फी काढली ती, म्हणलं मम्मी मला काढ तिच्यासोबत. आणि हा ड्रेस मला सम्यकनं घेतलेला आहे. कसा आहे ड्रेस मला नक्कीच सांगा कमेंट करून मित्रांनो. आणि त्यानं मला गिफ्ट दिलेलं आहे. आणि आता घरी आलो, केक वगैरे, केकचा फोटो काढला सम्यकनं. आणि ह्या टेलरिंग ताई आहेत, त्यांच्याकडे ब्लाऊज टाकली होती शिवायला. आणि मी माझ्या बहिणीला वगैरे सर्वांना सांगितलं होतं, मी श्रुतीला पण टायमाला कोण बड्डेला आलं नाही. मग चला म्हटलं, घरच्या घरी साध्या आणि आपलं साध्या सिंपल पद्धतीने आम्ही घरच्या घरी केक मागवला म्हणजे, आणि सेलिब्रेशन केलं आम्ही घरच्या घरी. काय 2-3 लोक होतं, तसं मी कुणाला नाही जास्त सांगितलं, शेजारी वगैरे. आणि ह्या ताई म्हणजे नेमकं आल्या मला ब्लाऊज घेऊन, असं तर त्यांना तर सांगितलंच होतं. पण त्यांनी माझं औक्षण केलं, म्हणजे ताट वगैरे ववाळलं आणि म्हणजे ववळणी केली माझी. आणि मग केक वगैरे, फोटो वगैरे काढले आम्ही, केली धमाल मस्ती वगैरे. आणि त्या दिवशी मी बिर्याणी केली होती, संध्याकाळी बिर्याणी आणि चिकन बिर्याणी केली होती. आणि भाजी काय बनवली होती बिर्याणीवर, म्हणजे असं रस्सा भाजी. तर मग आम्ही फोटो वगैरे काढले, सम्यकला वगैरे केक चारला, सर्वांनी एकमेकांना केक भरवताना आम्ही फोटो काढले. आणि हा म्हणजे असं दिलच्या आकाराचा, म्हणजे हार्टचा होता आहे बलून, खूप मोठा. ह्या दोघांना पण फुगवता आला नाही. आणि कसं तरी मी त्यांच्या महाग लागले, फुगवला ह्यांनी. सम्यकला तर काय जमलं नाही, पण ह्यांनी फुगवला. आणि असं आहे, ह्यांना चान्स भेटला काहीतरी, चला आता हिला काहीतरी माझ्या गालाला ओढत आहे.